लढणार जिल्हा परिषद, मग ती कुठल्या चिन्हावर लढणार? शिवसेनेकडनं लढणार का बीजेपी? आमच्याकडं महायुती म्हणून आम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांची सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. वरिष्ठ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तशी चिन्ह दिली जातील. आणि साताऱ्यातलं काय असेल? काय आम्ही महाराज, आमचं ट्युनिंग चांगलं आहे, खाली जयभाऊचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे. आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहे. जे वरिष्ठ सांगतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही जायचा निर्णय घेतला आहे. परंतु आमचा आग्रह एवढाच असणार आहे की ज्या लोकांनी प्रामाणिक पक्षाबरोबर दोन्ही निवडणुकीला राहिलेले आहेत त्यांना उमेदवारी द्यावेत, एवढाच छोटासा आग्रह माझा असेल. आणि ज्यांनी चांगलं काम केलंय, लोकांच्या मध्ये ज्याची इमेज चांगली आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी द्यावं असा आमचा आग्रह असेल. नगरपालिका निवडणुकांमध्ये पालकमंत्र्यांनी शिष्टाई केली होती. सगळ्या घटक पक्षांशी चर्चा करण्याची तयारी पण झाली होती, पण काही कारणास्तव ती चर्चा होऊ शकली नाही. आणि त्यामुळे काही वेळेला आपल्याला विरोधात म्हणजे महायुतीतलेच घटक पक्ष नगरपालिकेत समोरासमोर लढले असं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा परिषदेसाठी तसं परत समन्वय बैठक किंवा त्या पद्धतीची काय रणनीती असणार? राज्याची समन्वयाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वतः आमचे पालकमंत्री होते, समन्वय समितीचे सगळे सदस्य होते. त्या ठिकाणी असा निर्णय करण्यात आला की आमदार त्यांच्या स्तरावरती निर्णय घ्यायला त्यांनी घ्यावेत पालकमंत्र्यांबरोबर बसून. मग आमचीही बैठक झाली आणि प्रत्येक आमदाराला योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात घ्यावा. त्याला योग्य वाटलेला निर्णय पालकमंत्र्यांना सांगायचा आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. ज्याला एकट्याला लढायचं त्यांनी स्वतः एकटं लढतो म्हणून सांगायचं. ज्याला माहितीतून लढायचे त्यांनी माहितीच सांगायचं. आणि मग त्याच्यानंतरच्या पुढच्या चर्चा आमच्या संपलेल्या आहेत. मला वाटतं आमच्यात कुठं काय विसंवाद नाहीये. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये गेल्या वेळी तुम्ही बोलला होता, ज्यांनी खासदार उदयनराजेंच्या विरोधात काम केलेलं आहे तर त्यांना तुम्ही संधी देणार आहात का नाही? मी आजही माझ्या मुद्द्यावरती ठाम आहे. ज्या लोकांनी खासदारकीला विरोधात काम केलं, कसल्याही परिस्थितीमध्ये त्या लोकांना तिकीट दिलं जाणार नाही याची खात्री मी माझ्या वरिष्ठांच्याकडून करून घेतलेली आहे. त्यामुळं मला वाटतं की वरिष्ठही त्या गोष्टीला सहमत असतील.